नमस्कार मित्रांनो, आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या व्ही बद्दल माहिती देणार आहोत. मित्रांनो, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीसाठी आज व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये नेमकं काय झालं याविषयीचा सविस्तर व्हिडिओ हा असेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब करा शिक्षक भरती मित्र चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीविषयी लेटेस्ट अपडेट हे मिळत असतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्समधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे बिंदू नामावली संदर्भात. अनेक जिल्हा परिषदांना सूचना देऊन देखील त्यांची बिंदू नामावली अजूनपर्यंत अद्ययावत झाली नाही. त्यामुळे रिक्त पदांचा तपशील अजून देखील पवित्र पोर्टलला अपलोड झालेला नाही. यावर कार्यवाही म्हणून लवकरात लवकर बिंदू नामावली अद्ययावत करावी, अन्यथा पगार रोखण्यात येईल अशी सूचना देखील देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर बिंदू नामावली अपडेट करून पवित्र पोर्टलला जागा भराव्यात अशा सूचना देखील आजच्या व्हीसीमध्ये देण्यात आल्या आहेत. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे शिक्षक भरती ही आचारसंहिते अगोदर म्हणजे फेब्रुवारी अखेरपर्यंत झाली पाहिजे. यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर काळजी घेऊन पवित्र पोर्टलवर रिक्त पदे अपलोड करावीत. तसेच जाहिराती लवकरात लवकर देऊन त्या जाहिरातीनुसार उमेदवारांना शाळा निवडीसाठी प्राधान्य द्यावे व लवकरात लवकर निकाल लावून नियुक्त्या देखील देण्यात याव्या अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होणार आहे. ही भरती पहिल्यांदाच होणार आहे. त्यामुळे भरतीचे नियम अजून देखील कोणालाच माहीत नाही. या भरतीच्या नियमांविषयी एक परिपत्रक येणार असून त्यामध्ये संपूर्ण भरतीचे नियम असणार आहे. हे परिपत्रक लवकरच येणार असून यातून उमेदवारांना कोणकोणते आवश्यक कागदपत्रे तसेच आवश्यक असलेली किमान शैक्षणिक अर्हता यामध्ये दिसेल. तसेच कोणत्या वर्गासाठी कोणती टी आवश्यक आहे याविषयीचा सुद्धा संपूर्ण तपशील त्यामध्ये असेल. त्यामुळे हे परिपत्रक लवकरच येणार असून भरती प्रक्रिया ही फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच या परिपत्रकामध्ये वयाची अट सुद्धा असणार आहे. यामध्ये परीक्षेच्या वेळेचे वय धरायचे की पवित्र पोर्टलवर फॉर्म भरला तेव्हाचे वय ग्राह्य धरायचे याविषयीचा तपशील त्यामध्ये असेल. त्यामुळे अनेक उमेदवारांचे वय पूर्ण झाले आहे, परंतु त्या उमेदवारांना नेमके काय होते याविषयीची माहिती परिपत्रकामध्येच असेल. त्यामुळे परिपत्रक येणार असून त्या उमेदवारांना सुद्धा आपण परीक्षेसाठी पात्र होतो, परंतु भरतीसाठी पात्र आहोत की नाही याविषयीची संपूर्ण माहिती परिपत्रकामध्येच असेल. मित्रांनो, तसेच व्हीसीमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तसेच अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून लेटेस्ट अपडेट आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.